कशी आता तुमचं पुढचं कशी आता स्वतःची उद्या कॅम्पेनिंग करते? खरं म्हणजे जरी आज ही तिकीट माझ्या नावाचं जरी प्रकटीकरण झाले उमेदवार म्हणून, तरी ही निवडणूक जशी जवळजवळ पावत गेली 6 महिन्याचा वर्षा पडल्यापासून, त्या दिवसापासूनच ही एक प्रकारे कार्यकर्त्याची तयारी चालू असते. बघा, अनेक जण सांगतात की तू तिकीट माग. आम्ही म्हणतो माग वगैरे यापेक्षा जर सरकाराकडल्यान आपल्या सरकारच म्हणतो आपल्या पक्षाकडल्यान जर सूचना जर येत कार्यकर्ते सांगितलं बरें पडटा. आणि मागीर ह्या 20 मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्यो बैठकी जावपाक लागल्यो आणि त्या बैठकींतल्यान म्हजें नांव फुडें येवंक लागलें आणि शेवटी परिणिती म्हाज्या अर्जान जाली. तसो अर्ज हांवें दिल्लीक हायकमांड कडेन पावयलो. सादक बदक चर्चा जाली. 7-8 जाणांनी इतरांनी अर्ज केले. त्यातले काही जणांनी आधीच सांगलें की आमी फाटीं सरतात आणि शेवटी 2-3 जाण आमी जे उरले त्यापैकी आज माझी निवड जाल्ली आसा. ह्या निवडी बद्दल हांव सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करता आणि कार्यकर्त्यांचे आभार मानता. कारण ताणें दिल्लो पाठिंबो, त्या पाठिंब्यातल्यान हो सगळो प्रकार घडला. जाल्यार आमच्या पक्षाचे जे धुरीण आसात ते आमचे हायकमांड जे आसा, सोनिया गांधी पर्यंत जे नेतृत्व आसा, त्या सगळ्यांचे हांव आभार मानता आणि गोंयच्या जनतेचे आभार मानता. कारण गोव्यातल्या जनतेन गेली 50 वर्षां म्हज्या राजकीय कारकिर्दीची यंदा 50 वर्षां पूर्ण जाली. 1 फेब्रुवारी 1974 हांवें पयले फॉर्म भरलो उमेदवारीचो, आमदारकीचो. आणि नंतरची सगळी वाटचाल इतिहास तुमकां सगळ्यांक खबर आसा. यंदा 2024 ह्या 2024 सालांत म्हाका 50 वर्षां पूर्ण जाली. राजकीय जिवनाची म्हणजे 50 वर्षां पूर्ण जाली. आणि ह्या वेळार ह्या 50 वर्षां पूर्ण जात आसतना ही एक भेट म्हाका, एक तोहफा अशा स्वरुपात म्हाका ही उमेदवारी मेळ्ळ्या. आणि म्हणून हांव पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मनपूर्वक आभार मानता. ताणें दिल्लो जो पाठिंबो जो आसा तो अत्यंत मोलाचो आसा. म्हाज्या हातांतल्यान परमेश्वरान आनी जनतेन ह्या आदी खूब काम करून घेतलां आणि म्हाजी खात्री आसा जी फुडें वाटचाल जी म्हजी जातली आगामी जी 5 वर्सां लोकसभेत म्हाका मेळपाची आसा, त्या 5 वर्षांत गोंयचो आवाज, आय वील बी दी वॉयस ऑफ गोवा इन लोकसभा. देशांत गोंयचें नांव आनी गोंयचो आवाज गाजतलो, तो गाजोवपाचें काम म्हाज्या कडल्यान घडटलें अशी म्हाजी खात्री आसा. आज गोव्याचे प्रश्न आसात, म्हादय सारकी न्हंयचो प्रश्न आसा, देशव्यापी आमचे कडेन प्रश्न आसात. देश आमकां स्वतंत्र जो आसा देश तो बळकट करपाक जाय. सगळ्या जाती धर्मां मदलें सामंजस्य आमकां कायम राखपाक जाय आनी दृढ करपाक जाय. आणि आंतरराष्ट्रीय लेवलचेर आमच्या देशाक आपली भुमिका मोठ्या ताकदीन पार पाडपाची आसा. त्या ठिकाणी हातभार लावपाचो काम रमाकांत कदम करतलो. आणि म्हाजी खात्री आसा की देशाच्या ह्या ही उत्क्रांती जी देशाची आसा, हो जो विकास आसा देशाचो, देशाची जी भावी वाटचाल आसा आणि ह्या देशांतल्या तरुणांची जी वाटचाल आसा, त्या सगळ्यांचो आवाज म्हणूनच रमाकांत कदम त्या ठिकाणी काम करतलो. निवड निश्चित आसा. हांव निवडून येतलो अशी म्हाजी खात्री आसा. कारण म्हाका ह्या सगळ्या लोकां कडल्यान आतां पर्यंत पाठिंबो मेळ्ळा. तसो प्रकारचो पाठिंबो ह्या आदी इतको मेळूंक ना नाशिल्लो. ह्या वेळार म्हाका मेळ्ळा. गेली 20 वर्सां तुमी जाणात हांवें अक्षरशः खंयच्या तिकेटाच्या फाटल्यान धांवूंक ना. दिली तर घे ना तर ना ही भुमिका हांवें केली. आतांय म्हाजी तीच भुमिका. त्या भुमिकेची फलसिद्धी म्हणून ही म्हाका तिकीट आतां म्हाका मेळ्ळ्या. त्या संदीचे सोने करपाचो प्रयत्न म्हाज्या हातांतल्यान जातलो इतकी गॅरंटी, इतके उतर, इतको शब्द हांव आमच्या ह्या उत्तर गोव्यातल्या जनतेक दिता. सगळे मेळून आमी गोव्याचो विकास करुया. सगळे मेळून भारत देशाचो विकास करुया. सगळे मेळून आमी भारत देश हो जगांतली एक ताकदवान शक्ती म्हणून तिका उबें करुया, निर्माण करुया. आणि अशा तरेन भारताचें नांव उज्वल जावतलें ह्या साठी प्रयत्न करुया. भाई तिकीट आता एक